गुड आफ्टरनून. चला, आवाज येतोय का बघा. आपण काय बघत आहे बघा, दिल्ली सल्तनत जो घटक आहे, दिल्ली सल्तनत त्याची स्थापना आणि त्याच्यामध्ये असणारे बाकीचे घटक आपण समजून घेणार आहे बघा. दिल्ली सल्तनतचा जो घटक आहे त्या ठिकाणी आपल्याला सिलेबस आपण बघितलं युनिट चौथ्या आपण जर काही भाग बघितला तर आपल्या लक्षात येईल की कुठंपर्यंत आपण आलेलो आहोत. बरोबर. त्यातला जो हा घटक आहे आपला पहिला पॉईंट आहे, हा घटक झालेला आहे बघा. कालच्या लेक्चरमध्ये संपलं त्याचं पॉलिटिकल डेव्हलपमेंट मध्ये. मग दिल्ली सल्तनत हा भाग बघायचा आपल्याला. दिल्ली सल्तनतमध्ये कोणते कोणते घराणे आहेत, त्याच्यात घुरी आहे, तुर्क आहे, मग खलजी आहे बघा. घुरी घराणं आपल्याला बघायचं आहे, तुघलक घराणं बघायचं आहे, सय्यद घराणं बघायचं आहे, लोधी आणि दिल्ली सल्तनतचा ऱ्हास कधी झालेला आहे बघायचं. त्याच्यानंतर मग मुघल एम्पायरचं फाउंडेशन आहे. म्हणजे हा जो पहिला जो घटक आहे तो सगळी पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ द मिडिवल पिरियड आहे. पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ मिडिवल पिरियड 12 पासून 17 शतकापर्यंत. मुघल झाल्यानंतर परत मग मुघलांचं विघटन आहे. नंतर विजयनगर बहामनी आहे. त्यानंतर मराठा एम्पायर आहे. 5 पॉईंट दिसतात. एक आहे सोर्सेसचा, दुसरा आहे दिल्ली सल्तनतचा, तिसरा आहे मुघल, चौथा आहे डिसइंटिग्रेशन ऑफ मुघल, आणि चौथा आहे बघा, पाचवा आहे बघा काय की विजयनगर आणि बहामनी, आणि सहावा जो आहे तो बघा राईज ऑफ मराठा पॉवर और द फाउंडेशन ऑफ स्वराज बाय द शिवाजी महाराज. एक्च्युअल सोर्सेस काय आहे, मॉडर्न हिस्टरी अँड नेचर ऑफ स्टेट्स, काय काय भाग आहे. फॉर्मेशन ऑफ प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ दिल्ली सल्तनत स्टार्टेड विथ द राईज ऑफ कुतुबुद्दीन ऐबक. कुतुबुद्दीन ऐबक यापासून दिल्ली सल्तनतची स्थापना आपल्याला दिसते बघा. कुतुबुद्दीन ऐबक पासून त्याची सुरुवात झालेली दिसते बघा. आपल्याला त्यात काय बघायचं, घुरींचं बघायचं. घुरी आपल्याला सांगितलेलं आहे सिलेबस मध्ये, काय दिलेलं आहे, घुरी नावाचा एक घटक दिलेला आहे बघा. घुरी आहे काय, घुरी नंतर काय, स्लेव डायनेस्टी आहे, मोहम्मद घुरी और द मोहम्मद ऑफ घुर, घुरचा असणारा मोहम्मद घुरी. अर्ली करिअर ऑफ मोहम्मद घुरी, मुलतान, सिंध, अनिलवाड, पंजाब. पहिलं बॅटल तारायचं काय, सेकंड बॅटल तारायचं काय आहे ते बघायचं आहे. त्याच्यामध्ये मग कन्नौज, बुंदेलखंड, काय बिहार ताब्यात कसं घेतलं, बंगाल ताब्यात कसं घेतलं, त्याचबरोबर तिबेट आणि जी काही उत्क्रांती आहे मोहम्मद घुरीची ती बघायची. घुरींच्या कॅम्पेनच्या पाठीमागे असणारा उद्देश काय होता भारतामधल्या. घुरींचं भारतामध्ये जे आक्रमण झालं किंवा भारतामध्ये जी एंट्री केली त्याच्या पाठीमागचे रिझन्स काय काय होते ते आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यानंतर आणखी काय बघायचं आहे बघा, जो पुढचा घटक आहे त्याच्यातला काय, सुलतानी राजवट बघण्या अगोदर जो काही बघायचा आहे तो खलजी घराणं बघितलेलं आहे किंवा तुघलक घराणं आहे. ऐबक आहे बघा, सुलतानी राजवट. बरोबर. त्यातल्या काही गोष्टी आपण बघूयात बघा. त्यानंतर बघा काय, सुलताना रजिया म्हणलेलं आहे, बहिराम खान म्हणजेच काय स्लेव डायनेस्टी आहे त्याच्यामध्ये. मोहम्मद घुरी, मोटिव्स ऑफ घुरीद कॅम्पेन, कॉजेस ऑफ मुस्लिम सक्सेस अँड द राजपूत फेल्युअर. तुर्किश इम्पॅक्ट काय झालेला होता भारतावरती, इम्पॅक्ट तुर्किशांचा काय झालेला होता तो आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे बघा. म्हणजे अनेक घटक आपल्याला या ठिकाणी घुरींबरोबर बघा. दिल्ली सल्तनतचं फाउंडेशन्स पण आपल्याला बघायचं आहे बघा. मग कोणते कोणते अभ्यासक काय काय सांगतात किंवा घुरींच्या इन्व्हेजनची पाठीमागची कारणं काय काय होती बघा, किंवा त्याचा इम्पॅक्ट सुद्धा बघायचा, किंवा त्याच्या ज्या मोहीम आहेत, त्याच्या काही मोहीम आहेत त्याच्यावर सुद्धा प्रश्न क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये विचारला जाऊ शकतो बघा. रिझन फॉर द इन्व्हेजन ऑफ इंडिया बाय द मोहम्मद घुरी. मोहम्मद घुरीनं भारतावरती आक्रमण करण्याची कारणं काय काय सांगितलेली आहेत बघा. यामध्ये बघा इस्लामिक इन्फ्लुएन्स काय आहे बघा, इस्लामिक थिंकिंगचा आणि ट्रेडिशनचा काय प्रभाव आहे ती आपल्याला बघायचं आहे. शरा काय, स्टेट वॉज नॉट ॲज अ थिओक्रेसी because Shara was defined by the clergy was hardly the core concern of the Sultanate. हिंदू और द मुस्लिम, सतीश चंद्र, मेडिवल इंडिया फ्रॉम सल्तनत टू मुघल या नावाचं पुस्तक आहे. त्यातनंही आपण घटक या ठिकाणी समजून घ्या बघा. सतीश चंद्राचे मेडिवल इंडियाचे काही पुस्तक आहेत त्यातनंही काही गोष्टी समजून घेऊयात बघा. रिटर्न रेकॉर्ड्स काय बघा,
सुजाचं काय आहे, फतवाई जहांदरी, जे वेगळे पुस्तक आहेत त्यातनं आपल्याला बघायचं आहे बघा. मग स्टेट्स काय स्वरूपाचं होतं किंवा बाकीचा घटक काय काय स्वरूपाचा होता तो आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे बघा. म्हणजे अनेक घटकांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. कॉन्फ्लिक्ट किंवा काय बा मंगोल प्रॉब्लेम काय झालेला आहे, खलजी कशा आलेले आहेत किंवा खलजींचं असणारं तुगलक काय, त्यात गुलाम घराणं काय, हे आपल्याला सगळं बघायचं आहे बघा. ओके. त्याच्यानंतर आणखी काय आहे बघा, बघूया आपण वेगळे घटक काय दिलेले आहेत. ठीक. these are the same point, we have to understand the different aspects of the system. ओके. बघूया बघा आणखी काय दिसतात का. एस्टॅब्लिशमेंट ऑफ दिल्ली सल्तनत म्हणते त्यात मग काय बरं, एस्टॅब्लिशमेंट ऑफ दिल्ली, राईज ऑफ तुर्क अँड मोंगल इन सेंट्रल इंडिया. राईज ऑफ तुर्कन हे आपल्याला बघायचं बघा. तुर्क त्याच्या अगोदर घुरी आहे बघा, नोमाडीज आहेत किंवा तुर्किश इरप्शन्स, मंगोल, चिंगिस खान अर्ध तुर्क म्हणलेले आहेत. घुरी नंतर तुर्क बघायचे आहेत बघा. काय दिलेलं आहे बघा, त्यात काय दिलेलं आहे, सेंट्रल एशिया, नेम ऑफ द सेंट्रल एशिया हॅज मग कुठला आहे, मोर डिटेल व्ह्यू आपल्याला त्यात दिलेलं आहे. वेस्ट काय काय प्रकारचं काय कॉन्ट्रास्ट काय झालेलं आहे. सेंट्रल एशिया अँड सिम्बल ऑफ द मायक्रो रिजन, या रिजन बद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसते. काय काय बघा माहिती, बरोबर बघा. किझलाम क्वेस्ट सेंट्रल एशियाचं 10व्या-11व्या शतकातले असणार आहे. फरगना ह्या बाजूला दिसते बघा, फरगना. त्यानंतर काय समरकंद, समरकंद आहे बघा, महत्वाचं आहे बघा समरकंद ठिकाण. समरकंद आलं, समरकंदानंतर बुखारा रिजन आहे, सोगदिया रिजन आहे, काय झराफशान, बदाख्शान रिजन आहे आणि गझना रिजन, गझनी, गझनीच्यात मोहम्मद गझनी जिथून आला त्याला गझना रिजन म्हणलेलं आहे बघा. त्यानंतर आहे बघा काबूल रिव्हर आहे, काबूल घूर प्रांत, या ठिकाणावरून घुरी आलते बघा. these are the घूर प्रांत, द घूर केम फ्रॉम दिस रिजन. घुरी जे आहेत मोहम्मद घुरी आहे बघा. काय काय त्याचा असणार इम्पॅक्ट आहे किंवा कशासाठी तो भारतात आलेला होता, बरोबर. काय काय आलेलं होतं ते बघायचं. मग मर्व आहे बघा, मर्व, मर्व नावाचं ठिकाण दिलेलं आहे. काय मर्व नावाचं ठिकाण दिलेलं आहे बघा. त्याच्यानंतर आहे बघा काय गर्दी, दमागम, निशापूर, निशापूर आपण वारंवार उल्लेख, ऐबकाचा पण आपण बघितलेलं आहे. ऐबक, अत्रेक, काय ख्वारिझम, ख्वारिझम, ट्रान्सऑक्सिनिया, सोग्रिया, काराकोम डेझर्ट, दंडनकाम, हेरात, हेरात नावाचं रिजन आहे बघा, हेरात. हे आपण मॅप का बघतोय की या ठिकाणचे असणारे प्लेसेस तुमच्या डोळ्याखालनं गेल्या द्या. मग दशत उल्लत, सिस्तान रिजन, झरांग त्या ठिकाणचं असणार आहे. तबारिस्तान, तबारिस्तान मध्ये आलेलं काय कॅस्पियन सी आहे काय, या ठिकाणचे आपल्याला हे मॅप बघायचे आहेत. म्हणजे काय पद्धतीचं आहे किंवा कसं आहे हे बघायला पाहिजे. ट्रान्सऑक्सिन रिजन, ऑक्ससच्या आसपासचा जो प्रदेश आहे त्याला ट्रान्सऑक्सिनिया म्हणलेलं बघा. हॉरिझम आहे, खुरासन आहे, बरोबर. आपल्याला पॅस्टोरल नोमॅडिझम असणारा कालखंड आहे बघा, पॅस्टोरियल नोमॅडिझम. तिंकुया एम्पायर, टू फॉर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, द कमर्शियल ट्रान्झॅक्शन अँड द मिलिटरी कॉन्फ्लिक्ट. कमर्शियल ट्रान्झॅक्शन अँड द कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट. मग काय दिलेत बघा, तुर्किश इरप्शन्स, दिकुला, लँड, स्मॉल लँडेड प्रोप्रायटर्स, कन्व्हर्टिंग, जकार्ता काय किंवा कुठला खलिफा मसीम, मंगोल्स आहेत बघा, मंगोलांचं चिंगिस खान आणि ते स्टेप्पे कॉन्क्वेस्ट काय एक्सपान्शन काय. कुरुल ताई, असेंब्ली ऑफ नोमाड वालेला कुरुल ताईला, बघा ऑफ ऑल मंगोल. ही आपल्याला मंगोलांबद्दलची माहिती, नोमॅड काय वेगळ्या प्रकारची असणारी डायनेस्टी या ठिकाणी आपल्याला दिसते. पुढचं आहे बघा राईज ऑफ तुर्क आपण बघितलं. त्यानंतर काय इस्टॅब्लिशमेंट अँड एक्सपान्शन, वाट आर डिफरंट काय आहे का बघू आपण, त्यात कुठला कुठला घटक त्यामध्ये आपल्याला वेगळा दिसतोय बघा. ओरिजिनल सोर्सेस मध्ये काय काय दिसतं, कारण हे बघणं का गरजेचं आहे बघा. यातनं प्रश्न या ओरिजिनवर किंवा त्या थिअरीवर प्रश्न विचारले जातात बघा.
घुरियन इन्व्हेजन आहे बघा. इनिशियल कॉन्क्वेस्ट काय, तुर्क सक्सीड का झाले, मंगोल प्रॉब्लेम का निर्माण झाला बघा, ते आपल्याला या ठिकाणी बघायचं. वाय इंडिया फ्रॉम द 7 to 12th सेंचुरी, आणि ओव्हरव्ह्यू आपण पाहिले, पॉलिटिकल इकॉनॉमिक ऑर्डर पण आपण पाहिली. अर्ली मिडियल पिरियड म्हणजे हाच कालखंड आहे, 7 ते 12 त्यामध्ये असणारे वेगळे राज्य करते. इनिशियल कॉन्क्वेस्ट इन द सरकार 1190 ला आहे बघा. द पिरियड बिटवीन 9th and 11th सेंचुरी, इमर्जन्स ऑफ वॉरियर कास्ट, योद्धा असणाऱ्या जमाती निर्माण या ठिकाणी झाले बघा. मिलिटरी रुलिंग क्लेन विच अल्टिमेटली कोएस्टेड इनटू द सिंगल कास्ट, दॅट ऑफ द राजपूत. राजपूत आपल्याला वर्ल्ड राजपुताना रिजन मधनं आलेले आहेत का, किंवा राजपुत्र मधनं राजपूत आहेत का, राजपुताना रिजन मधनं राजपूत आहेत की राजपुताना रिजन आहे का राजपुत्र यातनं आलेला आहे. राजपूत क्लॅन that claim a special status during this time, where the Pratyaharai, Chalukyas आहे, चौहान also called as चहमान, चालुक्याला काय चहामान पण म्हणतात, चौहान आलं चहामान, and the Solankis. Mahmud Ghazni, in political and military term, the invasion of Mahmud of Ghazni were the actual precursor of the Delhi Sultanate. Beginning in 1000 AD, when the Shahiya king Jaipal was routed, the incursions became the almost an annual feature of Mahmud and came to an end only his death in 1030. After taking Multan, he occupied Punjab. Later, Mahmud made incursions into the Ganga Yamuna Dwab. त्या ठिकाणी असणार आहे. त्या ठिकाणी काय बघा, मेजर आपल्याला इंटरेस्ट महमूदचं भारतातलं काय होतं बघा कारण, तर बघा वेल्थ, भारतातली संपत्ती जी होती ती महमूद गझनीला आकर्षित करत होती बघा. महमूद गझनीला काय म्हणता येईल की भारताकडे येण्याचं कारण काय, तर त्या गोष्टीने त्याला आकर्षण निर्माण झालेलं होतं. बिकॉज ऑफ द वेल्थ, त्यातल्या त्यात काय सांगले बघा, फॉर्म ऑफ कॅश, ज्वेलरी, दागदागिने, सोने, सोन्यांच्या प्रतिमा, मूर्त्या, यातनं तो आकर्षित झालेला होता. तर महमूद गझनी हॅड बीन डिपॉझिटेड इन टेम्पल, जे मंदिरात असत, फ्रॉम 1010 1010 ते 1026. इन्व्हेजन वेअर दस डायरेक्टेड टू टेम्पल टाउन ऑफ थानेश्वर, मंदिरांच्याच ठिकाणी पहिल्यांदा ते आक्रमण सुरू झालं. ठाणेश्वर आहे, मथुरा आहे, कन्नौज आहे, फायनली सोमनाथ. सोमनाथची मूर्ती आपल्याला चोरून नेल्याचं दिसतं बघा. सोमनाथ पैठण किंवा सोमनाथ पाटण आपल्याला म्हणलं आहे, या ठिकाणची मूर्ती आपल्याला महमूद गझनीनं घेऊन गेलेलं दिसतं बघा. मग त्यातनं काय काय चेंजेस आपल्याला दिसतात बघा. टेम्पल ऑफ थाने, तुर्किश कॉन्क्वेस्ट इन द मोर इम्पॉर्टंट, द आफ्टरमाथ ऑफ द campaign had exposed the inadequacy of Indian politics. Short time of Muhammad's death, his empire made the fate of other empire. Transoxiania, Khorizm यातल्या आलेल्या गोष्टी बघा. मग आपल्याला महमूद घुरी मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह वॉज टू गेन कंट्रोल ओव्हर द पंजाब, सिंध या ठिकाणी आपल्याला आलेले दिसतात. कोण? महमूद घुरी. घुरीने इन्व्हेजन म्हणलेलं आहे बघा. द बॅटल ऑफ तराई हे आपल्यासाठी महत्वाचं आहे बघा. वी हॅव दिस इम्पॉर्टंट टू मच, आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे बघा. काय ऑब्जेक्टिव्ह अँड द सब्जेक्टिव्ह ऑफ दॅट पॅटर्न. इनिशियल कॉन्क्वेस्ट काय झालेलं आहे त्यातल्या त्यात आपण घुरींचं बघूया. घुरीन इन्व्हेजन कधी आहे बघा, 1192 ते 1206 याला घुरींचा आक्रमणाचा कालखंड म्हणलेला आहे. घुरींच्या आक्रमण कालखंड, घुरींच्या आक्रमणाचा कालखंड. राजपूत ओव्हर power entered the phase of irreversible decay. From some time to come, the Ghuris did not think it convenient to immediately take over the administration of all conquered territory wherever it seems feasible. They allowed the Rajput to continue providing Turkish sovereignty was acknowledged. The Sajmer, for instance, was allowed to be retained by the Prithviraj son, a vassal. The uneasy balance was often disturbed by the recurrent conflict between the imperial design under Aibak leadership. त्यातनं ऐबकांच्या नेतृत्वाखाली आणखी काही वेगळं आलेलं दिसतं. रियल फाउंडर ऑफ द मुस्लिम रुलर इन इंडिया was the Muizuddin Muhammad bin Sam, popular known as Shihabuddin
Muhammad Ghori or the Muhammad of Ghur, Muhammad of Ghur. It is true that Muhammad bin Qasim was the first Muslim invader of India, but failed to carve out a Muslim empire in India on account of this premature death. म्हणजे लवकरच मृत्यू झाल्यामुळे तो काही त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसत नाही. मोहम्मद गझनी also failed to set up a Muslim empire in India. मोहम्मद गझनी आपल्याला भारतामध्ये राज्य किंवा साम्राज्य निर्माण करण्यात अपयशी ठरलेला दिसतो. ओनली परमनंट इफेक्ट ऑफ द इन्व्हेजन वॉज द अनेक्सेशन ऑफ पंजाब. परमनंट काय झालेलं ते पंजाबवरती आक्रमण. इट वॉज लेफ्ट टू मोहम्मद घोरी टू बिल्ड अप a Muslim empire in India on a secure footing. The district of Ghor is situated in his hill between Ghazni and Herat. It was an independent state in the 10th century, but its ruler Muhammad bin Suri was defeated by the Muhammad of Ghazni in 1000 AD. काय होय त्यामध्ये Malik Qutubuddin Hasan, the prince of Ghor, was put to death. The result was the Saifuddin Suri, the brother of the deceased, जो मृत्यू आहे त्याचा असणारा भाऊ, invaded Ghazni and defeated Bahram. But Bahram also retitled and put to death Shahabuddin. The result was that Alauddin Hussein, the younger brother of Saifuddin, completely destroyed the city of Ghazni. 1155 ला गझनी शहर पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. Alauddin also conquered Bahram, Turkestan, Jeruz. But reason for the invasion of India by the Muhammad Ghori. कारण काय होते बघा घोरीची भारतावरच्या आक्रमणाची कारण काय होते. काय कारण होते. Main reason have been given for the invasion of India by the Muhammad Ghori. It pointed out that he was very ambitious and enterprising prince. He considered himself to be the heir to the Punjab which belonged to the empire of Ghazni. गझनीचं राज्य असणाऱ्या पंजाबवर आमचं नैसर्गिकपणे अधिकार बसतो किंवा आम्ही त्याचा राज्यकर्ता म्हणून त्यावर राज्य करू शकतो. Reason of security also demanded he must defeat the Khusro Malik, the ruler of Punjab. Khusro Malik जो पंजाबचा रूलर त्याला पराभूत करण्यासाठी. Karmantiyans of Multan. He was also an age of military glory, and Muhammad Ghori was fired with the love of conquest and the power. सत्ता ताब्यात घेणे आणि राज्य ताब्यात घेणे त्याच्या प्रेमात आपल्याला जो घोरी आहे तो दिसतो बघा. He would like to have prestige and being a Muslim, he would like to conquer the Hindus of India and spread Islam in that country. काय इस्लामचा प्रसार करण्यासाठी हिंदू आपल्याला कंट्रोल करण्यात आलं पाहिजे. मोहम्मद घोरीच असणार आहे. ताराचंद काय सांगणार डॉक्टर ताराचंद. The Ghori conquest was not impelled by religious zeal, it was the political development in Islamic zeal. इस्लामिक जगाचा राजकीय विकास म्हणजे हे आहे. इस्लामिक जगाचा राजकीय विकास म्हणजेच काय भारतावर आक्रमण. From Central Asia to Mesopotamia, the newly formed Muslim states were locked in moral combat against one another. The Bawahid against the Seljuk against the Khwarezm, the Ghaznavid, the Ghoz, the Ghorid were involved in his maelstrom, were trembling. Karakarais and the Mongol who seemed erupted in the central India. हे आपल्याला त्या ठिकाणी कारण असले दिसते. पॉलिटिकल कंडिशन ऑफ इंडिया ऑन द ईव्ह ऑफ मोहम्मद घोरी इन्व्हेजन. भारतात येण्या अगोदर भारतातल्या राजकीय परिस्थिती काय होती ही बघितली पाहिजे. भारतात ज्यावेळेस मुघल आले किंवा काय म्हणतात घोरी आले त्यावेळेस भारतातली राजकीय परिस्थिती काय स्वरूपाची होती. अंडर ऐबक लीडरशिप द तुर्क कंटिन्यू टू मेक अ टेरिटरी ॲडव्हान्स इन ऑल डिरेक्शन्स. आफ्टर हॅव्हिंग refortified Ansi towards the end of the 1192, Aibak crossed the Yamuna to establish military base in the Upper Doab, Meerut and the Baran. Baran is modern Bulandeshwar. Capitulated in 1192, 1193 Delhi was occupied. Its location and the historical tradition made it most suitable as a capital for Turkish power in India. It was both close to the Ghori
stronghold in Punjab as well as conveniently place for sending expedition toward the east. Aibak crossed the Yamuna for the second time and captured coal. अयबकाने काय म्हणता आलं की यमुना क्रॉस केली सेकंड दुसऱ्या वेळेस कोल म्हणजे अलीगड हे ताब्यात घेतलेले दुसऱ्या सेकंड टाइम सेकंड टाइम अँड कप्ते दुसऱ्या वेळेस आक्रमण करून ते ताब्यात घेतलं. Our military successor encouraged Muhammad Ghori to confront King Jayachandra of Garhwal dynasty in the vicinity of Chandwad. चांदवड हे ठिकाण कुठे आहे बघा, इटा हा आणि कानपूरच्या मधलं चांदवड आपलं असणार ठिकाण. त्याच्यावरून आपल्याला काय म्हणता येईल की जो गढवाल जयचंद्र आहे, गढवाल घराण्याचा राजा, त्यानं त्याला बोलवलं का त्याच्या विरोधात तो आलेला आहे बघा. तुर्किश मिलिटरी स्टेशन वेर प्लेस ॲट बनारस, असनी, other important town. The capital city of Kannauj could not be occupied. 98 ते 99. The other important areas which the Ghuris were able to extend their sway over the Bayanas, Gwalior and the Anilwar. 1995, 1195 to 96. Badoni 97-98. Opening of the 13th century saw the action against the last surviving imperial Rajput. Chandala Bundelkhand around 1202, Kalinjar, Mahoba, Khajuraho were occupied and grouped into a smaller military division. From 1203 onward, the Turk made forays into the eastern province of the Indian subcontinent with varying degree of successes. Magad was conquered to the Sultanate by the Bakhtiyar Khalji. Magad आपल्याला ताब्यात घेतलं दिसतं कुणी बख्तियार खलजीवर. बख्तियार खलजीने काय म्हणता येईल की मगध ताब्यात घेतलं. Maghad was conquered by the Sultanate of Bakhtiyar Khalji and the tribes under the Turkish inclusion. मग काय पुढे सांगता येईल बघा, पॉलिटिकल कंडिशन्स आपण बघायचे. Before making a study of the various expedition of Muhammad Ghori, it shall be desirable to have an idea of the political condition in India or even of the him instance. घोरी भारतात येण्याच्या वेळेस परिस्थिती, भारतातली राजकीय परिस्थिती काय होती तेही ठिकाणी समजून घेतली पाहिजे. त्यातल्या काय गोष्टी होत्या ज्या मोहम्मद घोरीसाठी पूरक असणाऱ्या होत्या किंवा विरोधात जाणाऱ्या होत्या तेही बघितलं पाहिजे. The certain changes had taken place in the ruling dynasties and territories of the Ghair kingdom. The whole country was divided into many small kingdoms who were engaged with mutual jealousy and the conflict. For the sake of convenience study, we can divide the states of the time into following three parts: Muslim kingdom, Rajput kingdom, and the states of southern kingdom. या पद्धतीने राज्याची विभागणी असते. मुस्लिम किंगडम, Rajput kingdom, and the South kingdom, south of the southern kingdom, states of southern kingdom. Ghaznavid kingdom, मुस्लिम, मुलतान, सिंध या ठिकाणी असणारे दिसतात बघा. Ghaznavid kingdom of Ghazni ही आपल्याला दिसतं. राजपूत किंगडम अँड अदर स्टेट्स, चौहान ऑफ दिल्ली अँड अजमेर ही आपले प्रादेशिक सत्ता आपल्याला त्या काळात दिसतात. चालुक्य ऑफ गुजरात अँड कटिवाड, काटेवारचे चालुक्य गुजरात हे आपण बघितले आले तिसऱ्या मध्ये. गढ़वाल और राठौड़ of Kannauj. The kingdom Kannauj comprised Kashi, Banaras, Allahabad, and Kannauj Oudh. Jaychand was its ruler when the Muhammad Ghori invaded India. He had intense enmity with the ruler of Delhi and Ajmer, Prithviraj. पृथ्वीराज सोबत जयचंद्रचा असणारा लढा, उदाहरणार्थ काय, पृथ्वीराज चंदेलाचा बुंदेलखंडचे चंदेल. The Chandela kingdom were included Mahoba, Kalinjar, Khajuraho, Jhansi, and the Aligarh. In the last quarter of the 12th century, its ruler Paramadi Dev, Prithviraj Chauhan of Ajmer, had defeated him and annexed a quite large of his kingdom in his empire. Apart from the above mentioned 4 Rajput states, Pala, Sena kingdom, were states of northern India, which degree mentions. पाला किंगडम पण आपल्याला दिसतं, पूर्वेकडचं असणार पाला, बेंगॉल मधलं घराणं. मॉडर्न बिहार मध्ये आपल्याला सेना घराणं आहे बेंगॉलचं.
Sena said to have come from the southern India and settled in Bengal. Originally, they were feudatories of Palas. In the 11th century, they declared themselves independent in eastern Bengal. When Muhammad Ghori attacked India, Lakshman Sena was ruling over eastern Bengal, states of southern India. At the time of Muhammad Ghori invasion, Yadav were ruling over देवगिरी. यादव त्या ठिकाणी देवगिरीवर राज्य करत. म्हणजे ज्यावेळेस मोहम्मद घोरी भारतात आला त्यावेळेस भारतातली राजकीय परिस्थिती काय होती ही समजून घेतली तर घोरी का आले किंवा तुर्क का आले हे आपल्याला कळेल बघा. काय घोरी का आले, तुर्क का आले हे आपल्याला त्या ठिकाणी कळेल. The time of Muhammad Ghori invasion, India was divided into many states. Every kingdom was busy extending its area. प्रत्येक राज्य आपला आपला राज्य विस्तार करण्यासाठी धडपडत असलेलं दिसतं किंवा प्रयत्न करताना दिसतं. होयसळ आहे द्वार समुद्राचे. फरसावचे चेहरा दिसतात जे केरळामध्ये राज्य करतात किंवा पांडे मदुराईमध्ये. All the kingdom of southern were mutually jealous of each other. They had no interest in the politics of north and therefore to influence as well. दक्षिणेच्या राजकारणात त्यांना कोणत्याही प्रकारचा रस नव्हता किंवा त्यावरती प्रभाव टाकणारा नव्हता. The time of Ghuri invasion, India was divided into many states. Every kingdom was by extending its area and influence. Despite its invasion by the foreign Turk, they did not get the common sense of putting an end of mutual quarrel. Otherwise, they might have sent their spies to read the internal situation in the Turkish kingdom. The Rajput did not do this. The outlook of the ruling Rajput was so narrow at the time that even at the time of external danger, staring at the fair face. हे आपल्याला त्या काळातली सामाजिक परिस्थिती आपल्याला डिफेक्टिव्ह असणार दिसते मोहम्मद घोरीच्या काळात. काय फूड ऑफ डान्स अँड वाईन आपल्याला ते दैनंदिन जीवनाचा भाग असलेला दिसतो. कल्चरल आपण काय सामाजिक कंडिशन बोलली. कल्चरलमध्ये आपल्याला शंकराचार्य किंवा रामानुजाचार्य किंवा कुमारिल भट किंवा महादेवाचार्य यांचा प्रभाव आपल्याला दिसतो सांस्कृतिक किंवा धार्मिक जीवनावरती. अनेक मेनी ऑर्थोडॉक्स पीपल रिलीव्ह दॅट गॉड विल कम टू ॲट द टाइम ऑफ डेंजर. युद्ध असेल तर तेव्हा देव येऊन आम्हाला वाचवेल या पद्धतीची भावना आपल्याला त्या ठिकाणी लोकांच्या मनात असलेली दिसते. कल्चरल कंडिशन राजपूत आपल्याला त्या ठिकाणी आलेले दिसतात बघा. कॅपिटल ऑफ परमार उज्जैन अँड विक्रमशिला अँड विक्रमपूर शिक्षणाचे केंद्र असलेले दिसतात. त्या ठिकाणी आपल्याला चालुक्य कैलासनाथ टेम्पल ऑफ कांचीपुरम बेस्ट एक्झाम्पल आपल्याला त्या काळातलं दिसतं बघा काय प्रकारचं आहे. त्याचबरोबर लिटरेचरमध्ये संस्कृत आहे, तमिळ, तेलुगू आणि कन्नड लँग्वेजचे वाङ्मय सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालेले दिसतात बघा. कन्नड तेलुगू वाङ्मय आपल्याला त्या ठिकाणी निर्माण झालेलं किंवा ते असलेलं दिसतं की त्याचा वापर आपण आद्य जे काही म्हणतात रिलिजियस जे काही इन्स्टिट्यूशन आहे ते बघितलं. मग काय प्रकारचं आहे बघा मोहम्मद घोरीचे इन्व्हेजन आपण बघूयात बघा. मोहम्मद घोरी कशा पद्धतीने केलेलं आहे. पहिल्या मुलतान आणि सिंध ताब्यात घेतलेलं आहे. पहिलं जे आहेत बघा मुलतान आणि सिंध ताब्यात घेतलं. जे क्रोनॉलॉजिकल ऑर्डर येतो ते लिहून ठेवा. मुलतान आणि सिंध ताब्यात घेतलं. मुलतान आणि सिंध ताब्यात घेतलं आपल्याला सुरुवातीच्या. फर्स्ट इन्व्हेजन ऑफ मोहम्मद घोरी वॉज डायरेक्टेड अगेन्स्ट मुलतान 1175 ला बघा. मुलतानला काय 1175 AD.
75 AD. The heretic were easily defeated and Multan was captured. An orthodox governor was appointed for Multan. From Multan, he marched to Uch in the upper Sindh. The relation between the ruler of Bhatti and his wife were strained. Muhammad Ghori took advantage of them, promised to marry the daughter of that. The lady, she finished her husband. त्याच्या नवऱ्याला जर मारलं त्यानं तर त्यासोबत मॅरी करण्याचा लग्न करण्याचा विचार आपल्याला मुहम्मद घोरीने केलेला दिसतो. The queen poisoned her husband, but her daughter was not made the chief lady of terms of harem. Scholars doubt the genuinity of the stories and they point out that the Bhatti Rajputra did not hold any part of the Sindh and ruler, which was probably made. 1182 अनिलवाड म्हणते अनिलवाड. त्यानंतर दुसरी जी मोहीम आहे बघा अनिलवाड. अनिलवाड आपल्याला असणार अनिलवाड. अनिलवाड मध्ये काय बघा 11 घुरी also invaded Patan, capital of Bhima II. Waghela, ruler of Gujarat. However, he was defeated by its ruler. Retrace his steps according to Sir Wellesley Hayes. Suffering of the retreat of the excess those of the advance. It was a miserable rampart of the army, but that reached Ghazni. Habibullah says that Habibullah नावाचे अभ्यासक आहेत काय म्हणतात ते बघा. मोहम्मद घोरी वॉज लकी टू एस्केप विथ बीटन आर्मी. मोहम्मद घोरी हा काय म्हटलं जातं त्यामध्ये सुदैवी होता की त्याला त्याचं सैन्य घेऊन पळून जाता आलं. नंतरची जी मोहीम आहे ती पंजाब आहे बघा. पंजाब असणार दिसते बघा. Muhammad Ghori realized that it was not possible to conquer India through Sindh and Multan, and the key to Hindustan lay through the Punjab. No wonder he decided to conquer Punjab in 1179. Muhammad Ghori processed against Khusro Malik. Instead of fighting, Khusro Malik sent Muhammad Ghori costly gift and his own son was hostage. लिस्ट ठेवण्यात आलेला दिसतं. 1185 he attacked the Punjab once again and plundered the country. खेड्याचा भाग त्याला लुटलेला दिसतो. दुसऱ्या वेळेस त्याने पंजाबवर आक्रमण केलं. He also captured the fortress of Sialkot and garrison with his 2 troops. When Khusro Malik and Muhammad Ghori was determined to oust him and the Punjab, he entered into an alliance with Khikar. Khikar सोबत आला and with their help Khusro Malik besieged the Sialkot, but he was unable to capture the same. 1186 Raja Chakra Dev of Jammu, who was not in good terms with the Khusro Malik. When Muhammad Ghori failed to defeat Khusro Malik in peace battle. He restored it to strengthen. He pursued the Khusro Malik to pay him visit and guaranteed in safe contact. त्यानंतर फर्स्ट बॅटल ऑफ तराई आहे बघा. चौथं जे आहे बघा फर्स्ट बॅटल ऑफ तराई. पहिली लढाई बघा तराईची. It is true that Muhammad Ghori had become master of Punjab, Multan and the Sindh, but he was not far from being the master of Hindustan. These two were many wealthy and powerful Rajput kingdom in the heart of India. भारताच्या केंद्रस्थानी असणारी सगळ्यात महत्त्वाच्या पॉवरफुल रुलर दिसतात. There are many wealthy and powerful Rajput kingdom on their heart of India. Rajput were proud of their pedigree and jealous of their honor. Fighting was their hobby and they could never think of surrender. Prithviraj Chauhan or the Raj Pitara, the ruler of Delhi and Ajmer, ह्यांना पृथ्वीराजच्या विरोधात गेले दिसतो. कुठला? पृथ्वीराज चव्हाण.
Check the advance of Muhammad Ghori. He marched against the Ghori chief at the head of the large army, which according to the Ferista included 2 lakhs horses, 3 lakhs elephanta. He was helped by the nephew Philu, Rajput prince. Jayachandra, the Rathod Raja of king, Rathod Raja के नोचा आहे. They were the only prince आहे बघा, aloof from the पृथ्वीराज रासो. 1400 माईलला काय म्हणा थानेश्वरला आपण आलेलो दिसतो बघा. Muhammad followed the tactics of the night, right, left, and the center, and himself occupied in position in the middle of his army. The Rajputa attacked both the wing Muslim army, which was scattered in all directions. Muhammad Ghori attacked Govinda and brother of Prithviraj, the mouth of his word, and knocked out his death. त्यानंतर बघा सेकंड बॅटल ऑफ तराई. दुसरी तराईची युद्ध. मोहम्मद घोरी रीच घोरी गजनीपर्यंत आपल्याला मोहम्मद घोरी गेलेला दिसतो. पनिश all those officers soldier that no way from battleground पासून दूर आलेले किंवा पळून गेले अशा सगळ्या लोकांना त्यांना शिक्षा केली. they were directly disregarded and paraded in the city. त्यांची काय म्हणतात व्हिजिटच काढलेली दिसते. फर्स्ट बॅटल 1191, सेकंड बॅटल 1192. मोहम्मद घोरी never slumbered in east or army consisting of 1,20,000. Ferista, like a great building, is a prodigious conqueror of the Rajput. Once taken, tattooed to us, and the full was lost in its return. जेवढा आपण रिटर्न मध्ये फुल मिळायला पाहिजे ते मिळत नाही. There are many versions about the death of Prithviraj. According to Minas Siraj, Prithviraj was captured and sent to hell. Hassan Nizami, the Prithviraj was taken al Ajmer and later put to death as he found to be the guilty reason. The view of Chanda Bertad is persisted as certain coins of Prithviraj with the Sanskritic inscriptions Hamira have been written. ते संस्कृत इन्स्क्रिप्शन पण आपल्याला त्या तुर्कीच्या घराण्याचे असणारे दिसतात. मिनास सिराज आहे बघा. मिनास सिराजने आपल्याला काय सांगितलेलं दिसतं. His plan of attack being formed, he already advanced quickly. स्वतः काय म्हणता येईल काळाबरोबर वेगाने बदलणारा. Sultan dropped the battle army, leaving his main body in the real world with the campaign. फेरिस्ताचा अकाउंट पण आहे बघा. issued by their first victory over arrogance and pride. पहिला जो लढाई arrogance आणि काय म्हणता येईल की arrogance वर आणि pride वर त्यानं पहिला लढाई जिंकलेला दिसतो. काय arrogance म्हणजे काय बघा. arrogance एकमेकाला कमी लेखणं याची भावना आहे, त्याला arrogance म्हटलं जातं. 12,000 हत्ती काय म्हणतात की टिळक आपल्याला त्यात लढाई केलेली दिसते. या तोलक मिनास सिराज काय म्हणतो बघा. given the following account of the second battle, दुसऱ्या लढाईची आपल्याला माहिती देतो. Next year, the Sultan assembled another army and advanced in Hindustan. Sultan could arrive the fort of Sirhind had recapitulated. त्यानंतर काय बघा सेकंड बॅटल ऑफ तराई नंतर लँडमार्क इन द हिस्ट्री ऑफ इंडिया
It ensured the ultimate success of Muhammad Ghori against the Indian states according to the second battle of Tarai 1192 ला जे झालं. May be regarded as a detective decision which incurred the ultimate secret of the Muhammadin attack of Hindustan. ओके, त्यानंतर काय मुजुद्दीन विक्ट्री आपल्याला त्यामध्ये बघायचे काय प्रकारचे झालेले आहे किंवा कशा प्रकारे. देयर इज अ ट्रेन मेजर डिझास्टर फॉर राजपूत. कन्नौज आपल्याला परत ताब्यात घेतलं दिसतं. कन्नौजवरती काय प्रकारे पृथ्वीराज वाज डिफिटेड इन 1192. चंद्रा किंग कन्नौज फेल्ड, इट डिड नॉट अपियर. काय काय प्रकारचं आहे बघा. बुंदेलखंड रिजन आहे, कन्नौज आहे. उत्तराखंड आणि कन्नौज ठिकाणी आपल्याला असणार दिसते. त्याचा प्रसार विस्तार बुंदेलखंड आहे बघा. फॉल ऑफ जयचंद्र ऑफ चांदवाड मेड मोहम्मद मॅटर ऑफ पॉलिटिकल ॲज वेल ॲज रिलिजियस. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण ला काय म्हणता येईल बघा, त्याच्या जो काय आहे त्याच्या विरोधात लढाई करता करता मोहम्मद घोरीनं भारतातच साम्राज्याची स्थापना केलेली दिसते बघा. बुंदेलखंड रिजन आहे बघा. बिहार आहे बघा. कॉन्क्वेस्ट ऑफ बिहार बेंगॉल आहे बघा. इख्तियारुद्दीन पुढे काय हबीबुल्ला आहे. कॉन्क्वेस्ट ऑफ बेंगाल आहे. बेंगॉल नंतर काय हबीबुल्ला आहे बघा. तिबेट आहे. त्याचबरोबर इव्हॉल्युशन ऑफ मोहम्मद घोरी. ही वॉज नो रिलिजियस नाईट even of Islam like Muhammad of Ghazali had a practical career. The subject of his distance expedition were not temple. मोहम्मद गझनीचा काय साम्राज्य विस्तार हा उद्देश होता, ना की मंदिर पाडणे किंवा प्रांत मोडीत काढणे. त्याच्यापेक्षा मंदिराच्या पेक्षा त्याच्यावरती असणारा भर दिसतो बघा, एज्युकेशन वरती. While this was not used as happening in the court, India Ghori was rounded to तुर्कला जाणे आपल्याला आणलेलं दिसतं. तुर्क इव्हॉल्युशन ऑफ मोहम्मद घोरी. ऑल म्हणजे काय मोहम्मद घोरी denied that Muhammad Ghori was not a great soldier, general, time or the magazine. Unlike Muhammad बरोबर काय he suffered a lot of defeat in the hands of the Indian ruler. ईश्वर प्रसाद आहे मोहम्मद घोरी. According to W.W. Hunter, the Muhammad Ghori was to religious knight grant of Islam. He liked the Mahmud of Ghori, but a practical conqueror. काय व्यावहारिक पद्धतीने साम्राज्य विस्तार करणारा म्हणून मोहम्मद घोरीकडे बघितलं जातं बघा. हे आपल्याला अभ्यासक W.H. हंटर सांगतात बघा. कॉजेस काय बघा सक्सेसची किंवा अपयशाची. स्टॅनले लेनपूल पण आहे बघा त्यावरचे अभ्यासक. के निजामी आहे त्यावरचा अभ्यास असणार. मोटिव्ह ऑफ फर्स्ट घोरियन कॅम्पेन. मोटिव्ह ऑफ फर्स्ट घोरियन काय प्रकारचा संबंध असेल बघा, काय संदर्भ असेल बघा त्याच्यामध्ये सांगा बघू. काय काय आठवतं बघा तुम्हाला. व्हेरी ऑफन रिलिजियस मोटिव्ह आर टू बी बिहाइंड कॅम्पेन ऑफ घोरी. घोरीच्या महत्वाचा जो भाग होता का धार्मिकतेसाठी हा प्रसार झालेला असावा. However, the view of K.Nizami is that almost Ghurid soldiers were the Muslims. They are not by representation of Islam, which religious sentiments and may have motivated for their action.
They were largely inspired in the political area. Ghurids employed the same tactics in India. पुढं काय बघा, घुरीतनं काय केलेलं आहे, सेम टॅक्टिक्स आपल्याला भारतात वापरायला दिसते. ओके, त्या पद्धतीनं कॉजेस ऑन मुस्लिम अँड राजपूत काय आले कारण आहेत बघा. Causes of Muslim success. And causes of Muslim success and the Rajput failure. राजपुतांचा अपयश आणि त्यांचं असणारं यश. हे आपल्या या ठिकाणी बघायचं काय प्रकारचे चित्र आहे बघा. Consider the fact that the Rajputa were great warrior. It seems to have a bad little change, but they were defeated by the Muslim. Habibullah admit that no in individual fighting the Rajput surpassed Turk. 18 Elphiston, Lane Poole, and V.S. Smith. Lack of political unity in the country. काय काय कारणामध्ये बघा, कारणामध्ये काय बघा, लॅक ऑफ पॉलिटिकल युनिटी इन द कंट्री. कारण काय, lack of quality control in India. There was no permanent power in the country. काय एखाद्या ठिकाणी कायमस्वरूपी सत्ता होती, सतत सत्तांतर व्हायचं बघा, सत्तांतर जे व्हायचं ते. They were the vegetarian that is no longer accepted. The solidarity, the solidly soldierly qualities of the goods Hindus are admitted even by the consequence. Frequently, it could not be a factor responsible. Very important cause of Muslim success in India was lack of political unity. पहिला घट पहिला त्यातनं काय काय, the military organization Rajput very defective. The military organization is clean. काय म्हणतात राजकीय जे काय संघटना आहे, ऐतिहासिक राजकीय संघटना, त्यातनं शाळा दुरुस्त केलेली दिसते बघा. मिलिटरी ऑर्गनायझेशन ऑफ राजपूत वॉज डिफेक्टिव्ह. आपण बघितलं त्यात काय काय बघितलं, कुठल्या प्रकारचे मिलिटरी आपल्याला वेल ऑर्गनाइज असलेलं दिसत नाही, वेल आणि कास्ट मध्ये आपल्याला एकता दिसत नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र त्यात असणारी वेगळ्या प्रकारची सामाजिक विभाजन आहे, त्यातनं ही जी व्यवस्था आहे ती नीट चाललेली दिसत नाही. द ट्रबल विथ द हिंदूज वॉज दॅन शिफ्टेड सॅटिस्फाईड. आपल्याला त्यातनं आलेल्या गोष्टी काय, रिझर्व जे काही घटक आहे तोही आपला काढून घेतला पाहिजे. निजामी सर जदुनाथ सरकार the arm and horses of the transborder invaded gave India undisputable military superior over the Hindustan. The provision were the roots of the silver and the dear wife, any wife, while the Raj Banjara back of the म्हणजे काय KNHM काय सांगितलेलं आहे, Rajput look upon a battle as a tournament in which they tried to slow down skill, bravery or rivalry. That's what with their enemy. Habibullah आहे, ईश्वरी प्रसाद आहे, KNHM आहे. Another cause, failure of the part of Hindus to realize the implication of invasion of India. हे आपल्याला त्या ठिकाणी आलेले घटक दिसतात बघा. ओके, आणखी काय त्याच्यात आहे बघा,
ताराचंद आहे, बुद्ध प्रकाश आहे, बुद्ध प्रकाश बोलतो मी. आणखी काय बघा, तुर्किश इम्पॅक्ट ऑफ तुर्किश कॉन्क्वेस्ट ऑन इंडिया, काय परिणाम भारतावरती झालेला तेही आपल्याला ठिकाणी बघायचं. इम्पॅक्ट ऑफ तुर्किश कॉन्क्लेव्ह किंवा कॉन्क्वेस्ट ऑन इंडिया. बरोबर. आता आपण पुढचा भाग बघू. वाय द तुर्किश सक्सेडेड, आपल्याला तेच बघायचं. वाय वाज द तुर्किश इज करेक्ट. Why were the Turkish succeeded? The various reasons have been assigned for the success of Turkish North India. Many of the contemporary chronicles do not go beyond the standard explanation by attributing this empire the will of the god or some British historian who initiated the study of dynasty in greater depth, accounted for the success of Turkey as follows. The Korean armies were drawn from the warlike tribes inhabiting the difficult region lying between the Indus and Oxus. They had gathered military power and expertise fighting the Seljuk armies and the other fierce tribes of central India. Explanation is inadequate and unbalanced insofar. Unbalanced so far. या फॅक्ट्स आहेत, फॅक्ट्स लक्षात ठेवा. फॅक्ट्सवर प्रश्न विचारले जातील बघा. फॅक्ट्सवरती काय प्रश्न विचारले जाईल बघा. बघूया त्यानंतर काय. Explanation is inadequate, unbalanced, insofar as it leaves out the consideration a well-known fact of Indian history as well as history of countries from where the invader came. It should be remembered that the large-scale conquest and destructions, so-called warlike Islamic origin, by the without any real resistance. On the other hand, Rajputa and Turk conquered were not lacking the bravery and martial spirit. The period from the 8th to 12th century, one long story of warfare and violent internal struggle. आपल्याला त्यात काय वेगळं त्या वेदना वेशात आपण हे सगळं पाहिलं. बकोहा, तिरुती हे सगळं बघितलेलं आहे बघा. Some Indian historians have Turkey's success to the peculiar social structure created Jaduna-sarkar. Three unique characteristics which Islam imparted to the Arab, Berber and Parthian and Pathan or Turk. Complete equality and social solidarity as regard the legal and religious matter. समान किंवा सामान्य वागणूक, सगळ्यांना सारखीच वागणूक एकसारखी दिली पाहिजे. ओके, या गोष्टी आपल्याला त्यामध्ये सांगितलेल्या दिसत. किंवा जी आहे परिस्थिती ती काय आहे बघा, कंट्रोल असलं पाहिजे. काय तुर्क वेर नॉट डिवायडेड इंटू कास्ट बट वेर एक्सक्लुसिव्ह ऑफ इच अदर, एकमेकावर अवलंबून असतात, एकमेकाला कुठल्याच प्रकारचा भेदभाव न करावे म्हणून ते यशस्वी झाले. ॲब्सोल्यूट फेथ इन गॉड, देवावर ठाम विश्वास होता. अँड विल ड्राईव्ह अँड सेन्स ऑफ मिशन, त्यातनं एक ध्येय केंद्रित असणारे दिसते तुर्क. इस्लाम secured Turkish conqueror from the trunks in which were according to Raj Saukar. For the ruin of Rajput, Marathas and other media ruler, whatever partial truth it might contain, this explanation too much to seems sufficiently gone. Comprehensive view of Indian debacle, त्यातलं काय अडथळे आपल्याला आलेले दिसतील. गुंजन प्रतिहार एम्पायर, काय गुंजन काय प्रतिहार जे काय आहे त्या ठिकाणी आपल्याला बघायचं बघा. ठिकाणी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी कळालेल्या आहेत बघा, की जी कारण आहेत ती आपल्याला बघायचं आहे बघा. काय बघा, कुठलं चित्र. वार बिटवीन महमूद अँड इस्माईल सन ऑफ सबुकदीन. सन ऑफ सबुकदीनचे दोन्ही मुलगा आहेत बघा. त्यांची लढाई आपल्याला त्या काळात दाखवलेली आहे बघा. दिल्ली सल्तनत 1235 म्हणजे तुघलकांच्या कालखंडाच्या आसपास 1235 काय परिस्थिती होती बघा. कटेरा, नेपाळ, तिरोत, कोच ही जी बॉर्डर आहे ती भारतातली बॉर्डर दिसते बघा.
कन्नौज आहे, इटावा आहे, गल्पी आहे, कक्का आहे, ग्वाल्हेर आहे, रणथंबोर आहे, वयान आहे, अजमेर आहे, नागपूर आहे, मंदोर आहे, अनिलवाड, उज्जैन, ह्याला मुंगेर आहे, लखनौती आहे, गौर आहे, नोएडा आहे, क्या नादिया आहे बघा, और बुद्धगया आहे. वर साईडला झेलम, रावी, बरोबर मुलतान, दिपलपूर, भटनायर, भटिंडा, उच, लाहोर अँड द इंडस रिव्हर या काबूल आणि गजनी रिजन मधले असणारी बॉर्डर या असणारा भाग आहे. हे आपल्याला त्यामध्ये आलेला भाग दिसतो की कुठल्या कुठल्या प्रकारचा आहे बघा. त्याच्यात काय बघू आणि मग आपल्याला त्याच्याकडे जाऊ बघा, ऐबकाकडे जाऊया बघा. So Delhi Sultan control over the Kabul, Ghazni, Kandahar, like influence flanked by the Hindu Kush, was important not only for stabilizing the scientific frontier but also the threat that is protected India with the major Silk Road. चायना मध्ये येणार आपल्याला त्या ठिकाणी चायना, सेंट्रल एशिया आणि पर्शिया. तुर्की स्टेट सुरुवात झालेली आहे का बघा. बाउंड्री ऑफ द India Indus remain only the cultural boundary of India. Professor K. Nizam has categorized the Sultanate of different towards the Mongol challenge into three distinct phases: aloofness, appeasement, and the resistance. aloofness धोरण आपल्याला आलेलं दिसतं त्या चिंगिस खानचं असणार धोरण. आणखी कशात काय बघू बघा. काय काय हवं त्याच्यामध्ये दिल्ली सल्तनत अंतर्गत काय प्रकारची प्रोसेस आपल्याला दिसते बघूया बघा. कुतुबुद्दीन ऐबक टेक्स्च्युअल सोर्सेस नाही आपल्याला बघायचे. दिल्ली सल्तनत म्हणजे पॉलिटिकल फाउंडेशन ऑफ द स्टेबिलाइज विलियम अनलन पॉलिटिशियन विजारत वगैरे टर्म्स विचारतात बघा. ओके, चला आपण आता पुढचा भाग बघू काय काय ते दिलेलं आहे. स्लेव डायनेस्टी म्हणलेलं आहे कुतुबुद्दीन ऐबक. ऐबकाची स्टोरी आहे. गुलाम घराणे 1206 पासून 1290 पर्यंत आपल्याला 1206 पासून 1290 पर्यंत घराणे बघा. Dynasty founded by the Qutbuddin Aibak in India is known as the slave dynasty. Only three, Qutbuddin Aibak, Iltutmish, Razia, Babur, Balban, were the slaves. म्हणजे अल्तुमिश, बाबर वगैरे सगळे इल्तुमिश, ऐबक, इल्तुमिश, कुतुबुद्दीन हे सगळे आपल्याला बलबन हे सगळे काय म्हणतात की विकत घेतलेले गुलाम होते. दिवान गियासुद्दीन Muhammad, the nephew of successor Muhammad Ghori, before his elevation to Turkish slaves of Turkus Iltutmish, was given freedom by his master. It also not proper described the dynasty as Afghan dynasty or the Pathan dynasty. It's all ruler of the so-called slave dynasty, neither Afghan nor Parthian, nor but not Turk. The
द डिझिग्नेशन ऑफ द डायनेस्टी विज पियर. मग काय काय त्यात चेंज झाले. कुतुबुद्दीन ऐबक म्हणलेलं बघा. ऐबकाचा कालखंड आहे बघा. ऐबक त्याचं लिहितं बघा. ऐबक 1206 काय कालखंड 1210 हा त्याचा कालखंड आहे बघा. 1206 ते 1210 काय कुतुबुद्दीन ऐबक महमूद घोरीचा अचानक मृत्यू आणि त्याचा वारस नसल्यामुळे त्यास अत्यंत आनंद. आवडता शूर मुत्सद्दी गुलाम कुतुबुद्दीन ऐबक ए चांद्र बक लॉर्ड ऑफ द मून यास हिंदुस्थानातील राजाचा वारस म्हणून स्वतंत्रपणे घोरीची गादी सांभाळला. महमूद घोरी नंतर आलेलं घराणं गुलाम घराणं. किंतु उत्तर हिंदुस्थानात ऐबकने तुर्कांच्या राजवट स्थापन करून मुस्लिम राजवटीचा पाया घातला. याने लाहोर येथे आपल्या राजधानी स्थापन केली. यावेळी ऐबकच्या गुलाम घराण्याचे राज्य वायव्य सरहद प्रांतापासून पूर्वेस बंगालपर्यंत फसले होते. गुलाम म्हणजे काय मामलूक घराणं. त्याला सेल्जुक पण डायनेस्टी म्हणलं जातं किंवा इल्बारी पण डायनेस्टी म्हणलं जातं. घराण्याचा संस्थापक म्हणून कुतुबुद्दीन ऐबकचे नाव घेतले जाते. कुतुबुद्दीन ऐबकचं नाव विशेष करून या सल्तनतची डायनेस्टी सुरुवात केली. या घराण्यातील 9 राजाने 1206 ते 1290 यामध्ये राज्य केले. यापैकी कुतुबुद्दीन ऐबक, शमशुद्दीन अल्तमिश आणि गियासुद्दीन बल्ब मूळचे थेट गुलामच. म्हणून या सुलतानाची राजवट गुलाम राजवट म्हणून ओळखली जाते. बाकीचे सुलतान हे कोणाचे गुलाम नसून स्वतंत्र राजे होते. त्याचप्रमाणे या सर्व 9 मुसलमानांना एकाच गुलाम घराण्यात समाविष्ट करणे योग्य नाही. कारण प्रत्यक्षात गुलाम घराण्याच्या अंतर्गत कुतुबुद्दीन ऐबकची कुतुबी घराणे, शमशुद्दीन इल्तमिशने स्थापन केलेले इल्बारी किंवा शमसी घराणे आणि गियासुद्दीन बल्बनची दुसरी इल्बारी घराणे अशी 3 घराणे अस्तित्वात होती. रिअल फाउंडर आपला तुर्किश एम्पायरचा दिसतो. कोण ऐबक आहे तो. इट वॉज बॉर्न ऑफ तुर्किश पॅरेंट. ही वॉज मियरली अ बॉय. ही वॉज टेकन टू निशापूर बाय अ मर्चंट. त्याला एका व्यापाऱ्यानं निशापूरला घेऊन गेला. ही परचेस बाय द लोकल काझी. स्थानिक काझीने त्याला विकत घेतलं. मग काझी प्रोव्हाइड हिज रिलिजियस अँड मिलिटरी ट्रेनिंग अलॉंग विथ हिज ओन. when the Qazi died, he was sold by his son to the merchant. त्या मुलानं, त्या काझीच्या मुलानं परत व्यापाऱ्याला ते विकलं आणि गझनी वेर ही वॉज परचेस बाय द मोहम्मद घोरी. त्या ऐबकाला मोहम्मद घोरीने खरेदी केलं. पहिल्यांदा मोहम्मद घोरीला ऐबकाला सुलतान त्या एखाद्या व्यापाऱ्याने खरेदी केली. व्यापाऱ्याकडून काझीला गेलं, काझीकडून व्यापाऱ्याकडे गेलं, व्यापाऱ्याकडून परत ते काझी मोहम्मद घोरीकडे आलेलं दिसतं. मोहम्मद घोरीकडे तो परत आलेला दिसतो. त्यानंतरचा भाग आहे बघा आपल्याला त्याच्यात दिसणार तो काय भाग आहे बघा की राईज ऑफ कुतुबुद्दीन ऐबक. ऐबकचं आपण बघितलं. ऐबक कुतुबुद्दीन ऐबक आपण बघितलं. कुतुबुद्दीन ऐबक was endowed with all laudable qualities and admirable impression. He possessed no outward compliance. He attacked the attention of his new master by his courage and manly bearing and generosity. He proved himself to be faithful to his master. राजासाठी तो काय म्हणलं जातं की आदर्श किंवा राजाला आदर्श म्हणून राज्य करणारा हा दिसतो. पुढे काय बघा इंडियन एक्सपिडिशन असणार. अनट्रेन नॉट ओनली इन ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द न्यू कॉन्क्वेस्ट बट ऑल्सो इन द डिस्क्रिप्शन टू एक्सटेंड देम. ऐबक मेड इंद्रप्रस्थ न्यू दिल्लीज हेडक्वार्टर. इंद्रप्रस्थ और दिल्ली. इंद्रप्रस्थ सत्ता केंद्र सत्ता केंद्र आपल्याला बनवलेले दिसते ऐबकाने. 1192 ला इक्राश रेबिलियन अजमेर मेरठचा जो काही बंड आहे त्याला ते शमवलं 1192 ला. 1194 ला ए सेकंड रीजन रेबिलियन अजमेर. इन द सेम हियर ही हेल्प हिज मास्टर मोहम्मद घोरी इन डिफिटिंग जयचंद्र द रूलर ऑफ कन्नौज. आणि जयचंद्र कोण तर पृथ्वीराज चव्हाणचा जो काही जावाई म्हणता येईल बा त्याची मुलीसोबत जबरदस्ती विवाह केल्यामुळे त्याला बोलवलं होतं लढायला घोरीला. द बॅटल ऑफ चांदवाड. बॅटल ऑफ चांदवाड कधी आहे बघा 1157. हा प्रश्न आलेला आहे.
बॅटल ऑफ चांदवाड. 1192 ईडी. Punished Bhimdev of Gujarat, plundered his capital and came back to Delhi by way of Hansi. Seized the fortress of Kalinjar in Bundelkhand and conquered Mahoba, took possession of the next. He occupied the Bihar or Badaun, which was one of the richest cities of Hindustan. बदाऊन ह्या ठिकाणी महत्वाची सत्ता केंद्र असणार दिसते. महत्वाची सत्ता केंद्र आपल्याला असलेली दिसतात बघा. His accession to the throne 1206. Qutbuddin Aibak was already in possession of almost all of North India, in lieutenant of his master and is representing India. उत्तरेकडच्या बहुतांश प्रदेशावर ऐबकाचं आपल्याला वर्चस्व वाढलेलं दिसतं बघा. काय मूळ चरित्र. मूळचा ऐबक या तुर्क जमातीला असणारा कुतुबुद्दीन या मुलास एका दयाळू काझीने गुलाम म्हणून विकत घेतले. त्याने त्यास इस्लाम धर्मतत्वाचे शिक्षण दिले. घोडेस्वारी, तलवारबाजी या प्रकारच्या युद्धकलेचे त्यास शिक्षण दिले. याच वेळी त्याच्या मार्गाने कुतुबुद्दीनला मोहम्मद घुरी विकले. त्याची स्वामीनिष्ठा, हुशारी आणि युद्ध कौशल्य याहून घुरीने आमिर याकूर या पदावर त्याची नेमणूक केली. कोणी? घुरीने आमिर ई याकूर या पदावर नियुक्त. याकूर या पदावरती नियुक्ती करण्यात आलेली. काय? घोडदळ प्रमुख त्याला म्हणले. काय? फूट सोल्जर और द घोडदळ प्रमुख. हिंदुस्थानच्या स्वारीत मोहम्मद घुरीने पृथ्वीराज चौहानला पराभूत केल्यानंतर ऐबकावर घुरीने जिंकलेल्या प्रदेशाची जबाबदारी सोपवली. मोहम्मद घुरीच्या अन्य सरदार गुलामाशी त्याने चांगले संबंध ठेवले. त्याच्यापैकी ताजुद्दीन यालदोज या सरदार प्रमुखाच्या मुलीशी निकाह लावला. त्याने आपली बहीण ही आपल्याशाच गुलाम सरदारास दिली. पुढे ऐबकाने आपल्या मुलीचा निकाह देखील दुसऱ्या एका गुलाम सरदार पुत्राशी लावला आणि अशा प्रकारे घुरीच्या सर्व प्रमुख सरदारांमध्ये त्यांनी मानाचे आणि प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त केले. घुरीच्या मृत्यूनंतर ऐबकाने घुरीची प्रदेशाची सूत्रे काय 24 जून 1206 मध्ये ताब्यात घेतली किंवा लाहोर येथे हाती घेतली. स्वतःला घुरीचा विनम्रपाल, घुरीचा नम्र म्हणजे सिपासलार म्हणून घेऊन गुलाम सदस्यांना आपल्या पदाचा हेवा वाटावा, काय म्हणतात की हेवा वाटणार नाही, अशा खबरदारी आपल्याला त्याने स्वतःला सुलतान ही उपाधी लावून घेतली नाही. लोकांना काही त्रास होईल अशा पद्धतीचं वर्तन आपल्याला त्यानं केले गेलेलं दिसत नाही. म्हणजे तो गजनीला गेला आणि गजनीत राज्य करीत असलेल्या मोहम्मद घुरीचा पुतण्या गियासुद्दीन महमूद याच्याकडून स्वतः सुलतान हा किताब मिळवला. आता ऐबकाच्या मोहिमा काय काय आहेत बघा, ते आपण बघूया बघा. ऐबकाच्या मोहिमा जे काय आहेत बघा. उत्कृष्ट सेनापती असणारा किंवा सुलतान पदवी सार्थ ठरणारा हा ऐबक आहे बघा. अनेक यशस्वी त्याने सत्तेपूर्वी येण्यापूर्वी हंसी, दिल्ली, मिरज ताब्यात घेतले. हंसी, दिल्ली, मिरज हे आपल्याला ताब्यात घेतलेलं दिसतं कोणी? ऐबकाने. अजमेरच्या मांडलिकाचे बंड मोडले. ग्वाल्हेरच्या हिंदू राजाकडून खंडणी वसूल केली. कलिंजर, महोबाचे किल्ले घेतले. बुंदेलखंडातील शेकडो मंदिरे उद्ध्वस्त करून अगणित लूट मिळवली. अशा प्रकारे घुरीला त्याने खुश तर केले, शिवाय घुरींचे राज्य सुस्थिर करण्यास हातभार लावला, म्हणजे स्टॅबिलिटी मिळवण्यास मदत केली. 1206 मध्ये स्वतंत्र सुलतान झाल्यावर आपल्या समकक्ष सरदारांशी शादी निकाह किंवा लग्न विवाह समारंभ पार पाडला. आपली प्रतिष्ठा वाढवली आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारचा नातेसंबंध क्रिएट केले. त्याचप्रमाणे त्याचा एकेकाळी सहकारी असलेला आणि बंगाल बिहारवर कब्जा मिळवलेला मोहम्मद बिन बख्तियार खलजी याच्याशी उत्तम मैत्री संपादन केली. म्हणजे काय? मैत्रीच्या लेवलला, नात्याच्या लेवलला त्याने विस्तार केला. अशा प्रकारे ऐबकाने धोरणीपणाने हुशारीने आपले आसन किंवा जे राज्य आहे ते बळकट केलं.
ऐबकाने लष्करी मोहिमा मुख्यत्वे घोरीच्या काळात त्याच्या राज्यप्रमुख असतानाच यशस्वी केल्या होत्या. त्यानंतर राज्यव्यवस्था सुस्थिर करण्यातच त्याचा वेळ गेला. कुतुबुद्दीन ऐबकला लाहोर येथे चुगन या पोल खेळत असताना घोड्यावरून पडून नोव्हेंबर 1210 मध्ये अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे त्याची कर्तबगारी अचानक संपुष्टात आली. ऐबक शूर मुत्सद्दी धोरणी होता. उत्तम सेनानायक तर होताच, तसाच तो समर्थ प्रशासकही होता. त्याचप्रमाणे साहित्य कला यांचा भोक्ता होता. धार्मिक दृष्ट्या त्याने हिंदूंना काहीशा सहिष्णुतेची वागणूक दिली आणि तो दानशूर उदार होता, म्हणून त्यास लाख बक्षीस असे म्हणत. लाख बक्षीस असे त्या ऐबकाला म्हणत. लाख बक्षीस या नावाने ओळखत. शौर्याचे प्रशासनिक कौतुक करत इतिहासकार ईश्वरी प्रसाद याची गणना अमंग द ग्रेट पॉवर्स ऑफ मुस्लिम कॉन्क्वेस्ट इन इंडिया, मुस्लिमांच्या राज्यकर्त्यातला महत्वाचा असणारा राजा किंवा सल्तनत सुलतान, आपण ते बघितले. राईज ऑफ कुतुबुद्दीन वाज जेलसी ऑफ ताजुद्दीन याल्दोज ऑफ गझनी. ऐबकची एक्सरसाइजिंग अंडर द इन्फ्लुएन्स आहे बघा. बेंगाल बिहार त्यांना ताब्यात घेतलेला दिसतो बघा. हसन निजामी, ताजुद्दीन आणि ऐबक ॲज द फाउंडर ऑफ दिल्ली सल्तनत पण म्हणलं जातं बघा. ऐबक वॉज मच बिझी, अदरवाइज ही डिड नॉट फाइंड टाइम टू एस्टॅब्लिश साऊंड सिस्टम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑन द कंट्री. द होल थिंग वॉज बेस्ड ऑन द मिलिटरी. सगळे जे घटक ऐबक मिलिटरी लीडर म्हणून पण आहे बघा, फॉर एक्सलन्स. नॉर्थ के निजामी काय सांगतो, मिलिटरी एक्सलन्स आपल्याला त्याच्यामध्ये असतो दिसतो. के निजामी नावाच्या अभ्यास सांगतात की लष्करी वर्चस्व किंवा लष्करी कमांडर म्हणून पण त्याचं काम महत्वाचं आहे. घुरी गेल्यानंतर त्यानं महत्वाच्या आपल्याला बघितलं मोहिमा पार पाडलेल्या होत्या बघा. ऐबक ॲज द फाउंडर ऑफ दिल्ली सल्तनत. मग दिल्ली सल्तनतचा संस्थापक म्हणून काय बघावं लागेल याच्या ठिकाणी काय दिल्ली सल्तनत संस्थापक म्हणून काय केलेलं दिसतं. विवाद एल श्रीवास्तव. ऐबक वॉज अ रियल फाउंडर ऑफ तुर्किश डोमिनियन इन इंडिया. तुर्कांची सत्ता भारतातली जी मजबूत आहे त्यातलं महत्वाचं काम आपल्याला असलेलं दिसतं. फर्स्ट डिफॅक्टो सुलतान ऑफ ऑलमोस्ट एंटायर हिंदुस्तान. The view of Habibullah is that Aibak was responsible for the detailed planning and initiation of the Delhi states. It is pointed out that it is difficult to support the view of the Habibullah. The coronation of Aibak took place in 1206, but his formal nomination, freedom from slavery, म्हणजे त्यांना कोरोनेशन केलं, राज्याभिषेक केला, पण त्याला जे गुलामीतनं मुक्त कधी केलं हे बघायला पाहिजे. वॉज नॉट ऑब्टेन बाय हिम टिल 1208. 1208 पर्यंत त्याला गुलामीतनं मुक्त केलं नव्हतं. तो सुलतान कसा गुलाम सुलतान असू शकतो का, या प्रकारची आपल्याला ऐतिहासिक आपल्याला काही शब्द बघावे लागतात बघा. फ्रीडम फ्रॉम स्लेव्हरी. गियासुद्दीन मोहम्मद घुरी इज रिपोर्टेड टू हॅव कन्फर्ड अपॉन हिम द रॉयल इन्सिग्निया and the title of Sultan. His inscription shows that he never got a title rather higher than that of Malik or the Sipa Salar. सिपा सलार पेक्षा किंवा मलिक पेक्षा मोठं पद त्यानं भूषवलं नाही, या प्रकारचं इन्स्क्रिप्शन मध्ये माहिती मिळते. It cannot be denied that the right to issue currency is an essential ingredient of the sovereignty, but so far as a single gold or silver coin of Aibak has been found. कुठल्याच प्रकारचं सोन्या चांदीचं नाणं आपल्याला मिंटिंग ऑफ कॉइन्स म्हणजे खुदबाव असणे आणि नाणी पाडणे, नाणी पाडणे आपल्याला कुठंही आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही, म्हणजे असलेलं सापडत नाही. द लिस्ट ऑफ द नेम्स ऑफ सुलतान ऑफ दिल्ली प्रिपेअर्ड अंडर द ऑर्डर ऑफ फिरोज शाह तुगलक begin with Iltutmish and does not include the name of Aibak. It is pointed out that character of Muslim rule in India did not change materially during the region of Aibak.
Yalduz, as master of Ghazni, continued to its claim suzerainty over India. True that Akbaraने occupy केलेलं दिसतं Ghazni for some time, but he was not driven out later on. The result was that question whether the Turkish position in North India mere colony of Central Asia होती का, मध्य आशियाची ती कॉलनी किंवा वसाहत म्हणून दिल्ली होती का, ही बघा म्हणजे इस्टॅब्लिशमेंट ऑफ दिल्ली सल्तनत अँड द अदर पार्ट ऑफ दॅट. नंतरचा राज्यकर्ता हे झालं आहे बघा. आता नंतरचा राज्यकर्ता आपण बघूया बघा काय सांगितलेलं आहे ती. आणखी असणारा राज्यकर्ता काय नाव नंतरचा राज्यकर्ता बघा, अरम शाह. कालखंड काय 1010 ते 1211 1211 सांगा बघा याच्याबद्दल काय. रिअल फाउंडर ऑफ मेल आहे बघा बद्दलची माहिती आपण घेतली. पुढं काय त्याच्यामध्ये आहे बघ. अरम शाह कुतुबुद्दीन डायड ॲट ऑल सडन, अचानक मृत्यू त्याचा लाहोरला. कशासाठी कसा झाला बघा मृत्यू, कसा झाला बघा आपल्याला ऐबकाचा मृत्यू होण्याची पाठीमागचं कारण काय, तर पोलो खेळत असताना तो पडला आणि मृत्यू पावला. आमिर अँड मलिक ऑफ लाहोर पुट अरम शाह ऑन द थ्रोन, त्या लोकांनी त्याला गादीवर बसवलं. फॉर द सेक ऑफ रिस्ट्रेनिंग टर्मॉइल, फॉर द ट्रँक्युलिटी ऑफ commonality and contained of heart of the soldier. There is a difference of opinion with regard to the relationship of Aram Shah with Qutbuddin. It suggests that he was his son. However, this view is contradicted by the statements of Minhaj Siraj. त्याचा मुलगा होता असं म्हणतात, पण मिनाज सिराज आपल्याला वेगळं सांगतो बघा. मिनाज वेगळं सांगतो. कुतुबुद्दीन ऐबक हॅड ओनली 3 daughters. त्याला मुलगा नव्हता. मिनाज सिराज सांगतो की त्याला फक्त 3च मुली होत्या, त्याला मुलगा कुठला नव्हता. तर हा मुलगा आरम शाह कुठून आला. अबुल फजल सेज दॅट टाइम अबुल फजल हा वेगळा आहे बघा मुघल काळातला. अबुल फजल सेज आरम शाह वॉज द ब्रदर ऑफ कुतुबुद्दीन. अबुल फजल काय सांगतो, ही वॉज द ब्रदर ऑफ कुतुबुद्दीन. A new view has been put forward. Aram Shah was not a relation but Qutbuddin, but he was put on the throne as he was the man who was available on the spot. नवीन त्यात आलेला आहे बघा. काही लोक असं म्हणतात तो नातेवाईक पण नव्हता, नात्यातलाही नव्हता, पण त्यावेळेस तो उपलब्ध होता म्हणून त्याला गादीवर बसवलं का. नो कन्क्लुसिव्ह कॅन बी ऑन दॅट पॉइंट. त्याचबरोबर काय ठराविक असं काय त्या ठिकाणचं मत आपल्याला आलेलं दिसत नाही. कुतुबुद्दीन त्याचा पुत्र आरम शाह सुलतान पदावर आलेलं म्हणतात. काही लोक सांगतात, मिनाज सिराज सांगतो की त्याला फक्त 3च मुली होत्या, की त्याला काय म्हणता येईल की मुलगा नव्हता, अशा प्रकारची नोंद आपल्याला करतो. तो जोबळा असमर्थ असल्याने त्याची कारकिर्दी सुरुवातच गोंधळी झाली. अनेक राजपूत राजाने स्वतःला स्वतंत्र म्हणून घोषित केले. त्याच्या काही सरदारांनी त्याच्या विरुद्ध बंडच निशाण उभारले. या सरदाराने कुतुबुद्दीन ऐबकचा बदाऊन येथील असले जावाई अल्तमिश यास दिल्लीला बोलवले. अल्तमिशने सरदारांच्या निमंत्रणास तत्काळ प्रतिसाद देऊन दिल्लीस आला व त्याने आरमशाहला पदच्युत करून सत्ता ग्रहण 1211 केले. कुणी अल्तमिश. पहिल्यांदा याच्या बघू. आरमशाह वॉज अ वीक अँड वर्थलेस यंग मॅन. नो वंडर द पॉवर ऑफ दिल्ली refused to accept him as their ruler. Powerful governor of different provinces like Kapcha of Multan, Ali Mardan of Bengal refused to recognize the sovereignty of Aram Shah. त्याचं वर्चस्व मान्य करायला नकार दिला. There was काय danger of civil war in the country and in order to avoid that, यादी युद्ध होण्याची भीती आहे, तर मग काय केलं पाहिजे, त्याला काढलं पाहिजे. What invasion was sent to Malik Salamuddin Altamish, Samsuddin Altamish was the governor of Badaun. बदाऊनचा असणारा गव्हर्नर त्याला सत्तेवर आणलेलं दिसतं. Invitation accepted the Altamish defeated Aram Shah on the plain of Jud near Delhi. दिल्लीच्या त्या ठिकाणी जूड या ठिकाणी पराभूत केलं आणि Aram Shah put to death. His region lasted for 8 months. तर 8 महिने त्याचा राज्यकारभार चाललेला दिसतो. त्यानंतर अल्तुमिश आहे बघा. अल्तुमिश
काय बघा 1211 कालखंड काय 1236 असं त्याचा कालखंड आहे 1236 AD. काय तुर्कस्तानमध्ये जन्मलेला अल्तमिश भाग घेतो दिल्लीला कुतुबुद्दीन ऐबककडे आल्यानंतरच जवळजवळ त्याने कर्तबगारी ओळखून ऐबकने आपली कन्या दिली आणि तो दिल्लीला कुतुबुद्दीन ऐबककडे आल्यानंतर उजळले. त्याची कर्तबगारी ऐकून ऐबकने त्याला आपली कन्या दिली. त्यास बदाऊनचा प्रमुख म्हणून आपल्याला हा अल्तमिश असं दिसतो. 1210 मध्ये आपल्या श्वाशुरांच्या मृत्यूनंतर आरामशाह गादीवर आल्याचे कळले, परंतु आरामशहाच्या नाकर्तेपणामुळे अल्तमिशने दिल्लीची सत्ता संपादन केली. सुलतानपद स्वीकारल्यानंतर अल्तमिशला अनेक विरोधकांना तोंड द्यावे लागले. तो गादीचा कायदेशीर वारसदार नसल्यामुळे गझनीचा सुलतान ताजुद्दीन याल्दोज, सिंधचे मुलतानचे प्रमुख यांनी अल्तमिशला सुलतान म्हणून मान्यता देण्यास नकार दिला. बाकी इंटरनल स्ट्राईफ आपल्याला इंटरनल स्ट्रगल सुरू झालेला दिसतो. अल्तमिश स्वतः गुलाम असल्याने मुस्लिम कायद्यानुसार कोणत्याही गुलामास राजपद मिळण्यास काय अधिकार नव्हता, जे ऐबकालाही म्हणत होते. अल्तमिश स्वतः त्याचप्रमाणे सल्तनातील तत्कालीन सरदारांना राजपदाच्या बरोबरीने सुलतानपद अल्तमिशला मिळावे यास मान्यता नव्हती. अशा गोंधळाच्या राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन काही मुस्लिम सेनापतींनी स्वतःची स्वतंत्र सत्ता जाहीर केली. तसेच काही राजपूत मांडलिक राजांनी स्वातंत्र्य घोषित केले. अशा सर्व विरोधकांना अल्तमिशने कौशल्याने मात केली आणि काय म्हणता येईल की त्याने मुस्लिम असणाऱ्या सरदारांचे बंड मोडून काढले. कुणी? अल्तमिशनं. गझनीच्या ताजुद्दीन याल्दोजचा पराभव करून त्यास कैदेत टाकले. बंगाल बिहारच्या खिलजींना नमून त्यांनी आपल्या काबूत आणले, म्हणजे काय ताब्यात घेतले. त्याने परिस्थिती सावरून सुलतान पदाला असलेले धोके नष्ट केले आणि कर्तृत्व सिद्ध केले. तेव्हा बगदादच्याच खलिफाने धर्मसत्तेने त्या सुलतान पदास मान्यता दिली. त्यामुळे मुस्लिम जगतात प्रतिष्ठा व मान मर्तबा त्याने खलिफाचा प्रतिनिधी म्हणून स्वतःच्या नावे पाडले. खलिफाचा प्रतिनिधी म्हणून Iltutmish was the greatest of slave king. He was a slave who rose to eminence by sheer dint of merit. He was a Turk of Ilbari tribe in Turkestan. He belonged to the noble family. As a child, he was very beautiful and slow sign of the intelligence and sagacity. Excited the jealousy of his brother and who managed to deprive him of his paternal home and care, he was sold to merchant of Bukhara. बुखारातनं आपल्याला लॅटर सोल्ड टू कुतुबुद्दीन ऐबक, म्हणजे बुखारातनं पहिल्यांदा त्याला बुखाराने विकत घेतलं, नंतर ऐबकाने विकत घेतलं. अल्तमिश रोज स्टेप बाय स्टेप टिल ही वॉज मेड गव्हर्नर ऑफ बदाऊन. अल्तमिश टप्प्याटप्प्यानं बदाऊनचा गव्हर्नर झाले, टप्प्याटप्प्यानं वाढत गेलेलं दिसतं. ही वॉज ऑल्सो मॅरिड टू द डॉटर ऑफ कुतुबुद्दीन. ही वन spurs in the battle against Khokhar in the region of the recognition of his service. Iltutmish, by the order of Muhammad Ghori, was manumitted and given rank of Amir ul Umar. Amir ul Umar नावाचे पण त्याला टायटल मिळाले. कुतुबुद्दीनचा मृत्यू झाला आणि आरमशाहने सत्ता ताब्यात घेतली. त्याला आव्हान देऊन सत्याराजाला दिसतो. He was the found to be the most incompetent असणारा आरमशाह. नोबल ऑफ दिल्ली वांटेड इन्व्हाइट आले. दिल्लीच्या अभिजानाने त्या नोबल्सने त्याला बोलवून घेतलं आणि काही करून तो सत्ता ताब्यात घेईल या प्रकारची भावना त्या ठिकाणी मांडली गेलेली दिसते बघा. द इलेक्शन ऑफ इल्तुतमिश वॉज अपोज बाय द कमांडर ऑफ गार्ड. याल्दुसने विरोध केला कुतुबुद्दीन, but his opposition collapsed
आपल्याला काय आलेलं दिसतं. मग काय काय याल्दोस नवाबशाहने त्याला विरोध केला. डेथ ऑफ कुतुबुद्दीन ऐबक, अली मर्दान डिक्लेअर्ड हिमसेल्फ. म्हणजे काय आणखी काय प्रश्न निर्माण झाले. बंगालच्या जे काही आहे कोण बघा, अली मर्दानने आपलं स्वातंत्र्य घोषित केलं, तेही ताब्यात घ्यावं लागलं. त्याला वेगळ्या ठिकाणचे प्रयत्न करणं गरजेचं होतं बघा. काय जे काही अल्तुमिश आहे ते आणखी काही वेगळे प्रयत्न त्या ठिकाणी केलेले दिसत बघा. फॉर्मिडेबल मंगोलचा आपल्याला असणारा धोका त्या ठिकाणचा होता बघा. मंगोलचा धोकाही आपल्याला त्या ठिकाणी अल्तुमिशच्या काळात आपल्याला जाणवताना दिसतो, किंवा काय प्रकारचा धोका निर्माण झालेला होता तेही आपल्या ठिकाणी बघायला काय काय परिस्थिती होती. उदाहरणार्थ काय बघा, चेंगीस खानचे हिंदुस्थानात आलेले जे काही वादळ होते 1221 जी परिस्थिती होती. अल्तुमिशच्या कारकिर्दीचे मंगोल सुलतान चेंगीस खानचे वादळ हिंदुस्थानात आले. खीवचा निराधार राजपुत्र जलालुद्दीन याचा पाठलाग करे चेंगीस खान सिंधू नदी ओलांडून दिल्लीत आला, कारण जलालुद्दीनने दिल्लीत राजकीय आश्रय घेतला होता. अल्तुमिशने जलालुद्दीनला चेंगीस खानचे स्वाधीन करण्यास नकार दिले आणि चेंगीस खानाने दिल्लीत भयानक कत्तल व लुटालूट केली. सरांना हादरवून तो परतला. अल्तुमिशची शेवटची मोहीम पंजाब भागातील खोखर जमातीच्या प्रमुखांना नमवण्याची होती. खोखर मोहिमा आटपून दिल्लीत परत असताना अल्तुमिश आजारी पडला व त्या आजारातच 29 एप्रिल 1236 रोजी तो मृत्यू पावला. ईश्वरी प्रसाद यांच्या मते अल्तुमिश हाच गुलाम घराण्याची सत्ता खऱ्या अर्थाने स्थिर करणारा संस्थापक होता. बघापेक्षा आणखी डिटेल आणखी विस्तारित असणारी सत्ता निर्माण करण्यात आपल्याला अल्तुमिशला यश प्राप्त झालेले दिसते. जे काही कुतुबुद्दीन ऐबकने मिळवलं ते राज्य सुस्थिर किंवा स्थिर करण्यात, भक्कम करण्याचे सहकार्य किंवा महत्कार्य अल्तुमिशने केले. तो शूर योद्धा होताच त्याने नुकतेच वाळसे धरत असलेले मुस्लिम साम्राज्य खतपाणी घालून त्यास वाढवले. त्याने मुत्सद्देगिरीने चेंगीस खानाने वादळ परतवून लावले आणि मुस्लिम साम्राज्याची पाळेमुळे खोल रुजवली. 1229 मध्ये बगदादच्या खलिफाने आपला खास दूत पाठवून त्यास सत्कार केला. अशा प्रकारे भविष्यात महासाम्राज्य होऊ पाहणाऱ्या मुस्लिम सत्तेला भक्कम आधार अल्तुमिशने केला. सत्ता नष्ट व्हायला लागलेली होती, सत्तेला प्रश्न निर्माण होत होते, अशा ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल की अल्तुमिशने ती सत्ता मजबूत केलेली दिसते, किंवा त्याचं जे अस्तित्व आहे त्याला आणखी मजबूती आणून दिलेली दिसते. द रिजन ऑफ अल्तुमिश सॉ द डिक्लाइन ऑफ लाहोर. आता मिनाज सुरोज आहे, नासरुद्दीन, मोहम्मद ऑफी, मिनाज सुराज आणि हसन निजामी वेर असेंबल इन कोर्ट. त्याच्या दरबारात असणार ही वेगळे प्रवासी आहेत, त्याला रायटर आहेत बघा. लाईकवाईज मेनी सेंट्स आहेत बघा, आर्टिसन्स पण त्याच्या दरबारात होते. रिझल्ट वाज दॅट बिकेम सेकंड बागदाद सारखी परिस्थिती दिल्लीची होती. एवढं त्या ठिकाणी कारागीर त्या अभ्यासात किंवा त्या गोष्टी आपल्याला दिसतात. काय गोष्टी दिसतात बघा. दिल्ली सल्तनत was the outline of the administrative system to Iltutmish. He organized the revenue and finance department. इक्तेदारी सुरू केली, ही पण अल्तुमिशचं कामकाज आहे बघा. This was a task which had not been attempted by any other Muslim ruler in India. An administrative structure could not be built without the support of Turkish nobility, and that could be done either by fear or through favor. The first was out of questions, as the Muslim state in India was in infancy. There was also the danger of Mongol invasion. आपण बघितलं मोंगलांचं आक्रमण त्यानं कशा पद्धतीनं हाताळलेलं दिसतं. He also divided the empire into इक्तेदारी सृष्टी, ह्याच्यापासून इक्तेदारी व्यवस्था सुरू केली. इक्तेदार सुरू केलं, स्टार्टेड बाय दिस इक्तेदार पद्धतीने सुरू केलेल्या या काही गोष्टी आपल्याला अल्तुमिश आहेत. आणखी काय त्याच्यामध्ये उद्या रजिया सुलतान बघूया बघा. टुमारो विल टॉक अबाउट द रजिया सुलतान, रुकनुद्दीन फिरोज शाह अँड रजिया सुलतान. रजिया सुलतान नंतर मग कोण आहे बघा, रजिया सुलतान नंतर बहिराम शहा, अल्लाउद्दीन मसूद शहा, नसरुद्दीन मोहम्मद शहा, हे घराणे आपण बघूया. त्यानंतर मग घियासुद्दीन बलबन बघायचे. बलबन ॲज अ किंग
काय काय प्रकारच्या मोहीम आहेत, डेथ आहे, स्पाय सिस्टीम, डिस्ट्रक्शन ऑफ द फोर्टिक आहे, एस्टिमेट्स पण आपल्याला बघायचे काय काय त्यामध्ये. मग तुम्ही बलबन झाल्यानंतर मग खलजेनंतर मग तुगलक नंतर मग सय्यद नंतर लोधी. अशा प्रकारे आपण उद्याच्या लेक्चर्समध्ये राहिलेला भाग बघूया. ओके, चला आपण या ठिकाणी आज थांबूयात. थँक्यू.